कोणी आहे का? कोणी आहे का? राग कावसा थोडी तरी हसा जवळ मी बसते जवळ मी बसते. राम राम गुरुजी. इकडे कुठं वाट चुकली म्हणायची? वाट चुकली नाही, मुद्दाम वाट वाकडी करून आलोय. माझ्यासाठी या की बसा. बसायला नाही आलो. बाय 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 बाय, भिजून कसं आलं सा हो? थंडीनं का करशील की? थांबा. मला हे सांगा, आमचे लोक आले होते इथे? तुमचे? होय, आमच्या गावचे. बाय गुरुजी, तुमचे लोक हिथं कसे येतील? मग नाव नदीच्या या तीराला कसे? आता तुमचे नाव या तीराला कशी आली हे मला का ठाव? आली असेल. आणि बाय गुरुजी, तुमच्या आदर्शाचं हो काय? योच का आदर्श तुमचा? तेच बघायला आलोय. बघायला? गुरुजी, भाकरीचं तुकडं टाकल्यावर कुत्र जसं धावून येतं तशी तुमची माणसं माझ्या माग या लागली आणि म्हणा आदर्श का? आदर्श माणसं. वा वा गुरुजी, चांगला आदर्श आहे तुमचा. बाई, गावाला बिघडवून काय पुण्याई मिळवणार आहात तुम्ही? बिघडून? काय बिघडवलं? अहो काय सांगू मी तुम्हाला, सगळा देह या पायी खर्ची घातलाय मी. कशासाठी गुरुजी, कशासाठी? उकळत्या पाण्याला झाकण घातलं तर झाकण उडून जात. मला पाहू, तुम्ही त्याला बाजूला वापरू. बाई, नेमकं कुठं दुखतंय? घाबरू नका, गुडघ्याची शीर जरा दुखावल्यासारखी दिसते. आपण यांना आत नेऊया. तुम्ही आता इथे गर्दी करू नका. काय करू बाई? मला सांगा बरं, कुठं दुखतंय? तुम्हाला अवगत आहे. एखादं वस्त्र देता कोणी? आता एक करायचं, पाय अजिबात हलवायचं नाही. उद्या जरा काहीतरी त्याला झाडपाला वगैरे वाटून लावला ना, म्हणजे मग 4-1 दिवसात हलकं वाटेल. पण कोणचा झाडपाला? बाकी तुम्हाला नुसतं नाव सांगून तरी काय कळणार आहे म्हणा. तुम्ही असं करा, उद्या सकाळी माझ्याकडे कोणाला तरी पाठवा. पण तो पाला आणायचा, वाटायचा आणि त्याचा लेप बांधायचा, ही सगळी भानगड आम्हाला जमल का? मग असं करा, नाही तर मीच असं करतो, मीच येईन उद्या. तुम्ही येणार माझ्यासाठी? तुमच्या
त्यासाठी म्हणजे तुमचा पाय बरा करण्यासाठी. म्हणजे माझ्यासाठीच की. अहो घराण्यात चालत आलेली वैद्यकीय आहे आमची. कुणीही आजारी असो, वैरी असला तरी त्याला औषध देणं हे आमचं कर्तव्यच आहे. राम राम. राम राम. वय, खरंच तुझा गुडघा दुखायला लागलाय? अगं बया. गुरुजी, तमाशा म्हणजे काय हो? तमाशा? हो, या कवितेत शब्द आलाय बघा. शाळेशी जाताना मुलांनी वाटेत तमाशा पाहत थांबू नये. हा, कवितेतला तमाशा. अरे तमाशा म्हणजे खेळ. कसला? अरे रस्त्यावरचा कसलाही खेळ पाहत मुलांनी उभं राहू नये असा त्याचा अर्थ. बर, आता तुम्ही थोडा वेळ गप्प बसा. मनातल्या मनात वाचा आणि मग नंतर 10 ओळी शुद्ध लेखन करा. गुरुजी, हो गुरुजी. हॅलो हॅलो. राम 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 राम. काय चाललंय? आणि काय हो थोडं घामाघूम कशाने झालायचा? नाही हे शिकवणीला जरा मुलं आले. पण तुम्ही कशा करता आला होता? ते हे मीटिंग कवा घ्यायची? मीटिंग? हा, कसली मीटिंग? होय का? इसरला सगळं काय तुम्ही औंधा हायस्कूल काढायचं म्हणतायचा ना मग? त्यापैकी मीटिंग घ्यायला पाहिजे असं तुम्ही तर म्हणत होता सगळी. हा हा, ती मीटिंग. हा. हा, ती आपण आज नाही, आज नको, परवा घेऊया ना, परवा. परवा बसूया म्हणता? हा, ठीक आहे, मग तसं समजा गावकर असली कळवतो. हो हो हो, कळवा. मग रातच बसू. हो, बसू. हा, हो. बस चाल द्या तुमचं. हा. येतो. हो, या. राम 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 राम. राम. गुरुजी. आता तुम्ही जरा थांबा बघू. हे पहा, माझ्या हातातलं काम मी आधी उरकतो आणि मग मी तुमच्याकडे बघतो. समजला? हा, बसा बसा तुम्ही, बसा. राम राम. मला वाटलंच होत काय? तुम्ही येणार म्हणून. अहो त्यात वाटायचं काय, मी येणारच होतो. बाई कुठे आहेत? ते काय उभे आहेत एका पायावर. काय हे? काल काय सांगितलं होतं मी तुम्हाला? पाय अजिबात हलवायचा नाही म्हणून सांगितलं होतं तुम्ही, आणि तुम्ही अशा इथे येऊन उभ्या राहिलाय. काय करू तर चैनच पडेना. तुमची वाट बघत उभी राहिली. अरे अरे, अहो अशी लंगडी घालून आणि दुसरा पाय मोडून घ्यायचा आहे का? चला. गुरुजी, काय? माझं एक मन म्हणत होतं. एक मन काय म्हणत होतं? म्हणत होतं, कशाला वाट बघतीस, ते याच नाही. कसं? आणि दुसरं मन? ते बिचार गप्प होत, काय बी म्हणत नव्हतं. खरंच गुरुजी, तुम्ही येशील असं वाटत नव्हतं, पण खात्री झाली आपली. देवाला काळजी आहे म्हणायची तर. रात्री झोप नीट लागली होती का? कसलीच हो, रात सारी डोळाच लागला नाही बघ.
म्हणूनच म्हणत होतो की पायाची हालचाल मुळीच करू नका. पहा बरं पाय किती सुमारलाय तो. तुम्ही गुलाब मी गुलछडी, तुमची माझी जोडी, तुमची माझी जोडी. अरे अरे हळू वाजवा की रे. अरे गुरुजींची आवडत नाही आणि उगाच. नाही नाही चालू द्या ना, तुमची तालीम चालू असेल ना. वय गुरुजी एक विचार. काय? ते नव पर तुमच्या औषधाच्या दुहाय का हातात का? लगेच किती बरं वाटायला लागलंय. बघा पाय कसा हलका हलका वाटतोय. हलका वाटतोय? अगं चंद्रकले, त्याचा काय अर्थच लागा ना का, तर समजून तरी सांग काही. अहो आता ते मला अहो काय विचारता. म्हणजे? मला काय लिवाया का वाचा येते. अहो गुरुजीच नाही विचार घे. अहो गुरुजी, बघा तर राव काय संकुत्रात लिहिले काय कळाने, जरा उलगडा तरी लावायचा. सखी अनसूये अतिपिन भेन वल्कले ना. अहो गुरुजी, ते हाती पिणं बिणं आमचं रोजच चालू आहे. काय तरी जरा वाचून गोश्वारा सांगा गोश्वारा. कालिदासाचं काव्य आहे बरं. हे शाकुंतल नाटकामधलं. शकुंतला आपल्या सखीला म्हणतेय, सखे अनसूये अशी कशीही द्वाड कंचुकी दाटे, शिथिल करही गाठ जराशी अवघडले मज वाटे. अरे वा. त्यावर सखी म्हणते, वसनाचा हा दोष नसे ग, वयात आता आलीस तू, सखे साजणी शकुंतले ग, रूप यौवना झालीस तू. भले भले, काय फोन शाहीर म्हणायचं यो. शाहीर नाही, महाकवी कालिदासाचं काव्य आहे. अहो तुमचा तो कालिदास चांगला शाहीर आहे की हो. आम्हाला ते झालं ते बघा शाहीर प्रभाकर, होनाजी बाळा, परशुराम आणि बापू बापू पठ्ठी बापूराव, हा. ही एवढीच नाव काय ती माहिती होती बघा. पण कालिदासाला शाहीर म्हणायचं नाही. आता अहो का म्हणायचं नाही. अहो हे बघा गुरुजी, अहो ही लावणीच आहे की. बघा आता हे बघा, सांग चोळीची गाठ कशी सुटली ग, तुझ्या ज्वानीची आज मला पुन्हा पटली ग. काय होत ते. शी, 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 शी. असल्या सोन्यासारख्या शृंगारिक काव्याचा हा असला चटोर अर्थ. गुरुजी मी सांगू, यौवन म्हणतात तुम्ही त्याला, ज्वानी म्हणतो आम्ही. शिंगाराची रसाळ गाणी लावणीहून काय कमी. अहो तुमच्या आमच्या कायेवरती नियतीची मालकी. म्हणून रुतली शकुंतलेच्या ओरामध्ये कंचुकी. छे 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 छे. अहो कुठे कालिदासाचं महाकाव्य आणि कुठे ही छचोर लावणी. काही झालं तरी कालिदासाच्या काव्याची बैठक ही अध्यात्मावर आधारलेली होती. अहो मग काय आमच्या लावणीत अध्यात्म नसतं व्हय. लावणीत आणि अध्यात्म. ऐका सरकार करा सुरुवात, बोलवा सगळे. आता हे